अहिल्यानगर हा जिल्हा काही सुधारायला तयार. येथील पालकमंत्री असलेले नामदार राधाकृष्ण विखे पाटील हे काल नगरमध्ये होते. या नगरमध्ये असण्यामागची अनेक कारणं होती, परंतु त्यातलं एक महत्त्वाचं कारण म्हणजे येथील कायदा आणि सुव्यवस्था. दुसरं कारण म्हणजे येथील जलजीवन मध्ये झालेली दुरावस्था आणि भ्रष्टाचार. चक्क पालकमंत्र्यांनीच कबुली दिली की जलजीवनची कामं निकृष्ट दर्जाची होतात, तिथं भ्रष्टाचार होतो आणि याचमुळं 2 वर्षापासून सुरू असलेला भ्रष्टाचार आणि चौकशी प्रकरणाअंती 10 इंजिनियर मोठे बडे मासे हे सस्पेंड झाले. या जिल्ह्यामध्ये पंतप्रधान मोदींच्याच जलजीवन योजनेला बट्टा लावण्याचं कारस्थान करण्यात आलं आणि हे अधिकारी काही मामूली नाहीत. इंजिनियर असलेले हे महाजीवन प्राधिकरणचे काही इंजिनियर्स आहेत, तर जिल्हा परिषदेचा कार्यकारी अभियंता त्याच्यासह इतर 5 जण सुद्धा सस्पेंड झालेले आहेत. मित्रांनो, बातमीला सुरुवात करण्यापूर्वी अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये नेमकं काय झालंय, काल परवाच्या घटना काय सांगतात, त्यातून आपण काय समजायचं आणि पालकमंत्री पर्यायानं भाजप सरकार केंद्रातलं आणि राज्यातलं यातून काही बोध घेणार का, असाच प्रश्न सामान्य नागरिकाला पडल्या वाचून राहणार नाही. मित्रांनो, श्रीरामपूरमध्ये गुन्हेगारी वाढते, त्याचबरोबर इतर तालुक्यात देखील ती कमी आहे अशातला भाग नाही. श्रीरामपूरमध्ये काल SP मुमक्का सुदर्शन हे ॲक्शन मोडमध्ये आल्याचं दिसलं. SPंनी त्या ठिकाणी व्यापारी, उद्योजक आणि नागरिकांची बैठक घेतली. त्या बैठकीमध्ये त्यांनी सांगितलं की इथून पुढं श्रीरामपूर शहरातल्या पोलिसांवरती राजकीय किंवा बाह्य दबावासाठी काम केलं जाणार नाही. म्हणजेच बाहेरच्या एखाद्या पुढाऱ्याचा फोन आला, राजकारण्याचा फोन आला, गुन्हा दाखल करू नका किंवा एखाद्या गुन्हेगाराची बाजू घेतली जात असेल तर त्या प्रकारचा प्रेशर, दबाव हा पोलीस सहन करणार नाही. पोलीस प्रशासन अतिशय कडक झालेलं आहे. हे SP सांगतात न सांगतात तोच. या SPंनाच एका पाथर्डीतल्या पोलीस कॉन्स्टेबलनं चॅलेंज केलं. पाथर्डी पोलीस स्टेशनला एका महिलेच्या, एका पीडितेच्या अत्याचाराचा गुन्हा नोंदवण्याचं कामकाज चालू होतं. या कामकाज चालू असतानाच पोलीस खात्यातील एक कर्मचारी पाथर्डी पोलीस स्टेशनचा हा त्या ठिकाणी आरोपी ज्या बंद खोलीत आहे त्या खोलीत जातो. त्या खोलीत तो जात असतानाचं CCTV फुटेज देखील आलेलं आहे. या आरोपीला म्हणजे गंभीर गुन्ह्यात, महिलाविषयक अत्याचार असणाऱ्या या गंभीर गुन्ह्यात गणेश म्हस्के नावाच्या संशयित आरोपीला पोलिसांनी पाथर्डी पोलीस स्टेशनला पकडून आणलं. त्याला पकडून आणलं. गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया सुरू होती. तोपर्यंत त्याला पोलिसांनी एका खोलीत ठेवलं होतं. त्या खोलीमध्ये त्याला ठेवलं असतानाच राज्यस्तरीय एक नेता, पहा बरं का, राज्यस्तरीय एक नेता त्या पाथर्डी पोलीस स्टेशनचे PI आनंद कोकरे यांना सांगतो की याच्यावरती गुन्हा दाखल करू नका. दबाव आणला जातो. म्हणजे SP श्रीरामपूरमध्ये सांगत आहेत की इथून पुढं पोलीस हे कोणत्याही राजकीय किंवा बाह्य दबावाला बळी पडणार नाही. आणि इकडे पाथर्डीत अशा पद्धतीचा फोन करण्याची डेअरिंग तो पुढारी नेता करतो, तोही राज्यस्तरावरचा. म्हणजे बघा, परंतु PI आनंद कोकरे हे त्याचा दबाव अजिबात मानत नाहीत. ते त्यांची कारवाई सुरूच ठेवतात. संशयित आरोपी असलेला गणेश म्हस्के याला ताब्यात घेऊन ते त्याच्यावरती गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू केलेलीच असताना त्या ठिकाणी ह्या खोलीतून एक पोलीस कॉन्स्टेबल, पाथर्डीचा एक पोलीस कॉन्स्टेबल हा त्या संशयित गंभीर गुन्ह्यातील आरोपीला पळून जायला मदत करतो. तो कसा करतो तर ह्या आरोपीच्या बरोबर गृहरक्षक दलाचा एक जवान देखील तिथं असतो. परंतु गृहरक्षक दलाचा जवान बाहेर जातो आणि त्यानंतर तो संशयित आरोपी डाव साधतो आणि तेथून चपला घेऊन पळून जातो. इतक्या गंभीर प्रकरणामध्ये हे पोलीस कॉन्स्टेबल सुधारायला तयार नाहीत का? श्रीरामपूरच्या प्रकरणातील चौधरी निलंबित झाला, शंकर चौधरी. त्यानंतर 4-5 पोलिसांची चौकशी सुरू आहे. SPंचं कामकाज चांगलं आहे. SP गुन्हे निर्मूलनाकामी प्रत्येक तालुक्यात फिरतायत. दैनंदिन कामकाजाचा आढावा घेत असतानाच गृहमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांच्या या खात्यातील हे पोलीस सुधारायला का तयार नाही,
असा प्रश्न जनतेला पडू शकतो. मित्रांनो, फडणवीस हे चांगले गृहमंत्री आहेत की नाही हा संशोधनाचा विषय आहे. परंतु जिल्ह्यातील क्राईम रेट हा वाढण्यामागं नेमके कोणते पुढारी आहेत, नेमका कोणता राजकीय हस्तक्षेप या प्रकरणांमध्ये होतो हे समजायला कारण नाही. दुसरी घटना, एका महिला पोलिसालाच एका चोरट्याने मारहाण केली. हो, बरोबर ऐकलं तुम्ही. नगर शहरातील पंचपीर चावडी या ठिकाणी एक ऑन ड्युटी महिला कर्मचारी होती. ती जुना गुन्ह्याचा पंचनामा करण्याकामी त्या पंचपीर चावडी परिसरात गेली होती आणि त्या ठिकाणी एका अनोळखीकडनं थेट त्या महिला पोलिसाला मारहाण करण्यात आली. बरं, तो मारहाण करून थांबलाच नाही, तर तिच्या हातात असणाऱ्या बोटातील सोन्याची अंगठी बळजबरीने काढून घेतल्याची नोंद पोलिसांनी केलेली आहे. आता पोलीस खात्यातील महिला आहे, तिला स्वसंरक्षणाचे धडे तर नक्कीच असतील आणि मग तिला मारहाण केल्यानंतर तिच्या बोटातील सोन्याची अंगठी बळजबरीने कशी काढून घेतली जाते, त्यावेळी तिथं इतर नागरिक, जनता, पाहणारे लोक होते की नव्हते हा देखील प्रश्न उपस्थित होतो. अशा प्रकरणांमध्ये महिला पोलिसांनी कमीत कमी 1-2 पोलिसांच्या मदतीने त्या ठिकाणी जायला हवे की नको मित्रांनो. आणि त्या फिर्यादीमध्ये, त्या तक्रारीमध्ये तो चोरटा तिची सोन्याची अंगठी काढून घेतो म्हटलंय. आम्ही तर म्हणतो की जर समोर तुमच्या हातातून जबरदस्तीने सोन्याची अंगठी काढून घेतली जात असेल तर तो दरोडा झाला. तुमच्या डोळ्यात देखत जर तुमची वस्तू, तुमच्या अंगावरचे दागिने काढून घेतले जात असतील तर त्याला दरोडा म्हणतात. मग याला चोरटा कसं म्हणता येईल? एकंदरीतच SP मुमक्का सुदर्शन हे ॲक्शन मोडमध्ये जरी आलेले असले तरी नगर जिल्ह्यातील काही पोलीस कर्मचारी हे सुधारायला तयार नाही. त्याचबरोबर जिल्ह्यातीलच जलजीवनची दुरावस्था विखे पाटलांनी देखील मान्य केली. निकृष्ट कामं झालेत, भ्रष्टाचार झालाय. या प्रकरणात 10 इंजिनियर हे सस्पेंड झालेले आहेत. त्यांची चौकशी देखील 2 वर्षापासून सुरू होते. म्हणजे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये फक्त SP-नाच किंवा CMलाच किंवा PM-लाच नव्हे तर संपूर्ण प्रशासनातील काही कर्मचारी हे वेठीस धरत आहेत. म्हणजे ते SP-नाही घाबरत नाही, ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनाही घाबरत नाहीत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील घाबरत नाहीत. अहिल्यानगर जिल्ह्यातले इंजिनियर्स की ज्यांनी या जलजीवनच्या कामामध्ये भ्रष्टाचार केलाय, निकृष्ट दर्जाचं काम केलंय, त्याची संपूर्ण दुरावस्था केली. या संपूर्ण 3ही घटनांबद्दल नेमकं तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहा. सरकारला तुम्ही काय सांगू इच्छितात किंवा जिल्ह्यात नेमक्या काय सुधारणा व्हायला पाहिजे यासाठी गॉडफादर मीडिया हे चॅनल अवश्य सबस्क्राईब, लाईक, शेअर आणि फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.